मैदान जे आहे त्याचा जर आपण विचार केला तर कुठल्याही गोलंदाजासाठी किंवा कुठल्याही फलंदाजासाठी विशिष्ट असं काही नाहीये. जो चांगला क्रिकेट खेळतो तो जिंकतोय असं आपण पाहायला मिळेल. कधी कधी धावा डिपेंड्स होतात, कधी कधी चेस देखील होताना पाहायला मिळेल. एकंदरीत जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने खूप सारा चांगला क्रिकेट पाहायला मिळाला, जिथून मात्र प्रत्येक गावचा एक संघ या स्पर्धेमध्ये दाखल होत असताना पाहिला. मागच्या मॅचमध्ये सुद्धा अशिवरे संघानं शेवटच्या षटकामध्ये कमबॅक केलं. 6 बॉलमध्ये 20 धावेची करत असताना प्रसाद पाटील एक सिनियर खेळाडू आहेत, एक लेजंड प्लेअर आहेत, त्यांच्या बॅटमधनं त्या 20 धावा आलेल्या आपण पाहिल्या. चांगली बॅटिंग आपल्याला नेहमीच आशिवरेच्या प्रसाद आणि पिंट्या यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि तेच सध्या खेळपट्टीवर सुरुवातीला गेलेत. पॉवर प्लेच्या ओव्हरला सुरुवात होईल. क्षेत्ररक्षणाच्या विवरेचनेचा विचार केला तर क्षेत्ररक्षक सजवले गेलेत अगदी कॉम्प्युटर बॉक्सच्या समोर. काऊ कॉर्नर, त्याच्यानंतर लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये आहेत. विकेट किपर आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, त्यानंतर कव्हर मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाच्या विवरेचनेची रचना केली आहे गोलंदाज भूषण याने. हे बॅटल चांगलं रंगणार आहे कारण दोन्ही मजबूत संघ आहेत. जाऊया मॅचकडे. सर्वांचं स्वागत दोन्ही टीमला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून खूप साऱ्या शुभेच्छा. जिंकलात तर बक्षीस पात्र, मात्र हरलात तर अनुभव घेऊन जावं लागेल. मॅचला होते सुरुवात. राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाज भूषण. राम पल्ल्याचा त्याचा रनअप. समोर बॅटर असेल प्रसाद. पहिला चेंडू समोरच्या दिशेने लॉफ केलाय, डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवलंय, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय प्रसादने भूषण याचं. पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. धन्यवाद डीजे. एकंदरीत जर आपण पाहिलं ना, लिजंड प्लेअर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. आताच्या सध्याच्या घडीचं क्रिकेट पाहिलं तर सर्व बॅटर आडव्या बॅटने खेळण्याचा मनसुबा करतात, परंतु प्रसाद पाटील हे लिजंड प्लेअर आहेत. समोरच्या दिशेने ते अलॉंग द कार्पेट लॉफ्ट केलेला फटका पण पाहिला आणि पहिल्याच बॉलवरती मोठा फटका त्यांच्या बॅटमधनं सुद्धा आला. तुम्ही त्याचा उल्लेख लेजंड असा केला, क्लास आहे त्याच्याकडे, दाखवलो की ओव्हर पिच चेंडू आहे त्याला मी समोर खेळेन, लॉफ्टेड ड्राईव्हने चांगला धावा येतील आणि चांगली सुरुवात प्रसादने करून दिली. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, हलकी अपील, सहमती नाहीये, नॉट आउट घोषित केलंय. गोलंदाजाला देखील माहिती ही विकेट महत्वाची म्हणून अपील मध्ये थोडासा जास्त जोर होता, आत्मविश्वासाची थोडीशी कमी होती. या बॉलवरती एकंदरीत जर पाहिलं तर माइंडसेटचा गेम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. गोलंदाज भूषणचं यावेळेस मी कौतुक करेल. अवे फ्रॉम द बॉडी पहिला बॉल हाताळला, तो मात्र लॉफ्ट केला प्रसाद पाटीलनं, परंतु यावेळेस शरीराचा वेध घेणारा बॉल हाताळला. प्रसाद पाटील सरळ बॅटने एक अति उत्तम दर्जाचे खेळ करतात, परंतु यावेळेस त्यांना आडवा बॅटचा स्ट्रोक खेळण्यासाठी संधी दिली, परंतु बॅट अँड बॉलचा तितकासा चांगला संपर्क सुद्धा या बॉलवरती झाला नाहीये. टायमिंग साधता आलं नाही. यावेळेस प्रसादला डॉट चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न, पुन्हा थोडासा पुढे टाकला होता. इन स्विंग होत असताना वेगाचा देखील वापर केला. अजून एक चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला, परंतु त्याच्यानंतर 2 चेंडू शांत ठेवले गेलं प्रसादला. यावेळेस अँगल क्रिएट केला गोलंदाज भूषणनं, टप्पा पडला, हलकसं बॉल आतल्या बाजूने वळण घेतलं, शरीरावरती हा बॉल आला, वेग या बॉलवरती प्रचंड पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल या षटकातील आला. चांगलं बॅटल रंगतंय. हे युद्ध रंगणारच आहे, यात काही शंका नाही. रंगला देखील पाहिजे, प्रेक्षकांना देखील तेच पाहिजे कारण प्रेक्षकांची देखील तुडुंब गर्दी आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्याच्यानंतर पलटवार गोलंदाज भूषण याचा. 2 चेंडू डॉट. शांत ठेवले गेले प्रसादला. किती वेळ शांत ठेवले जाईल हे देखील पाहायलाच मिळेल. यावेळी स्प्लिक करून दिले, अखेरकार उडवलाय. स्क्वेअर लेगच्या वरून डीप स्क्वेअर लेग मध्ये जातोय. थोडीशी शर्यत आहे चेंडू आणि क्षेत्ररक्षकांमध्ये, परंतु चौकाराचं संरक्षण झालंय. इथे किती धावा येतील? इथे येतात 2 धावा. 2 डाबीच्या मतीने टीमची धावसंख्या 6 वर. एकंदरीत जर आपण पाहिलं 2 बॉल वेगावरती हाताळले, त्यानंतर अँगल क्रिएट केलं, शरीरावरती येणारा बॉल अडवा बॅटने केला, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमधनं वेगानं बॉल वरती आले, तद्वर इथे दुहेरी धावा अर्चित सुद्धा करण्यात आल्या. खूप काही घडताना पाहायला मिळतं. पहिल्याच ओव्हरमध्ये 6 धावा, 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्ट्राईक एंड पर प्रसाद. यावेळेस ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु डावेस्टीच्या खूपच दूर, वाईटचा इशारा. टप्पा पडल्यानंतर जास्त स्विंग होत असताना पाहायला मिळालं. ज्यावेळेस तुम्ही ऑफ कटर चेंडू टाकता त्यावेळेस तुमची पिचिंग ही ऑफ स्टंपच्या बाहेर असणं गरजेचं आहे. तुम्ही लेग स्टंपवर ठेवाल तर जास्तच अँगल बनत असतो आणि त्यानंतर तो वाईट जात असतो. हे दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत जर विचार केला ना तर टप्पा पडला, हलकसं वळण बॉलनं प्राप्त केलं, आडवा बॅटने खेळायचं होतं, परंतु इथे स्वेर घोषित केला. दिशा ओळखली होती फलंदाज प्रसादनं. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न केला. फ्रंट फूट थोडंसं ओपन केलं होतं, परंतु संपर्क नाहीये. परंतु आता चर्चा करावी लागेल पहिल्या चौकाराची. ओव्हर पिच चेंडू, त्यावर लॉफ्टेड फटके केले गेले, परंतु आता मात्र टप्प्याची जी गोलंदाजी होते, लेंथ ऑफ गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, त्यावर मात्र फटके खेळणं थोडंसं कठीण जातं प्रसाद या बॅटरला. एकंदरीत जर विचार केला तर यावेळेस पुन्हा अवे फ्रॉम द बॉडी आले, गोल्डन स्पॉटची टप्पा पीस झाला, वेगानं बॉल पुनशः यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार जरी असला तरी देखील त्याच्यानंतर प्रसाद सारख्या बॅटरला शांत केलं गोलंदाजाने. आपल्या हाताची जादू दाखवतोय हा गोलंदाज भूषण. या ओव्हरचा शेवटचा चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाही, तिकडेच खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या प्रसादचा.
यावेळेस चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये शतरक्षक होता, त्याला बीट करून चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. ओव्हरची समाप्ती झाली आहे. तत्पूर्वी पाहू आपण ऍक्शन रिप्ले मध्ये हा कशा पद्धतीने चौकार सजवला गेला. अगदी पुढ्यात टाकला होता. ओव्हरपिच चेंडू होता, बॉटमचा चांगला वापर केला आणि कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधून ड्राईव्ह करत असताना सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकाराने ओव्हरची झाली समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वैष्णवी 11 हा शिवरे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 11 धावा. विकेट गेलेली नाहीये, हा प्लस पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत या षटकाचा विचार केल्यानंतर फुलर लेनचे बॉल चांगल्या पद्धतीने प्रसाद पाटील या बॅटरने खेळले, परंतु ज्या वेळेस बॅकअप लेन गोलंदाजी केली, टप्प्यावरची गोलंदाजी केली, त्या वेळेस मात्र गोलंदाज भूषण याला मात्र यश आलं. परंतु शेवटचा बॉल पुन्हा ते ओव्हरपिचच्या बॉलकडे गेले आणि त्यानंतर कला दाखवणारा फटका प्रसाद पाटील याच्या बॅटमधनं जरूर पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्लेमध्ये पाहण्याजोगे तो फटका राहिला, कारण की कव्हर ड्राईव्ह त्याच्या बॅटमधनं आलं. खूपच चांगला कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये शतरक्षक देखील होते, परंतु त्यांना भेदून अगदी जवळून गेलेला चौकार नेत्रदीपक होता. 11 धावा, चांगली सुरुवात करून दिली या मॅच मध्ये दोन्ही सलामीवीरांनी. 5 चेंडू फेस केलेत प्रसादने, त्याच्या खात्यामध्ये संपूर्ण धावा आलेत, कारण का पिंटूला मात्र स्ट्राईक मिळाली नव्हती. षटक क्रमांक दुसरा भूषण, क्रमांक दुसरा हा देखील भूषणच आहे आणि सामना करेल समोर बॅटर पिंटू. पिंट्या हे बॅटर सुद्धा खूप सारे चांगले बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. अलिबाग तालुक्यामध्ये यांचं नाव सुद्धा सातत्यानं आवर्जून घेतलं जातं. यावेळेस बॉल अगदी जर पाहिलं तर पॉइंट रिजन मध्ये खेळला, क्षेत्ररक्षक तिथे बॉल वरती आले, एक धाव याही वेळेस प्राप्त केली जाते. बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड पॉइंट मध्ये शतरक्षक होता, तो बॅकवर्ड पॉइंट मध्ये गेला, त्यावर एक सिंगल धाव येते पिंट्याच्या खात्यामध्ये. एका सिंगलने मात्र पिंट्याने आपल्या डावाला सुरुवात केली. एक सिंगलने स्ट्राईक देखील रोटेट केली, त्याला देखील माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये प्रसादच्या रूपाने 2 चौकार आले होते, त्याच्याकडे स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे आणि तेच काम पिंट्याने केलंय. प्रसाद पाटील सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनला गोलंदाज पुन्हा दाखल झालेत. ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केला, बॉल हवे मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं लॉंग ऑफ रिजन मध्ये आलेत. एक धाव याही वेळेस कंप्लीट केली जाते. फेकी चांगली राहिली, दुहेरीचा प्रयत्न केला जातोय, चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पिंट्या आणि प्रसाद या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ओव्हरपिच चेंडू होता, लॉफ्टेड ड्राईव्ह बॉटमचा चांगला वापर केला, समोर खेळला होता, परंतु लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक होता. एक धाव सिंगल आली होती, परंतु थोडीशी फंबलिंग मिसफील पाहायला मिळाली आणि त्याचाच फायदा घेत असताना दुसरी धाव देखील प्रसादने पूर्ण केली. धावा बिनवण्या जमवण्याची ही कलाच असते. ज्यावेळेस मिसफील होते त्यावेळेस चतुराईने ती धाव पूर्ण केली पिंट्या आणि प्रसादने. गोलंदाज भूषण फुलर लेनचा बॉल हलक्या हाताने स्टेअर केलाय, गली रिजन मधून बॉल निघून चाललाय थर्ड मान रिजन मध्ये, जिथे क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. बॉल निघून गेला लॉंग द कार्पेट, सीमा पार चौकार. अगदी फुलर लेनचा चेंडू होता, बॉटमेचा चांगला वापर केला, फक्त कट केल्याचा प्रयत्न होता, जास्त काही ताकद लावली नाही, ती युक्तीचा वापर केला यावेळी प्रसादने आणि त्यानंतर थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार बॅटर प्रसादच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 200 षटक सुरू असताना 18 वर जाऊन पोहोचली. अजूनही प्लस पॉईंटचा विचार केला तर सलामीची जी जोडी आहे ती अजूनही खेळपट्टीवर आहे, ती गोलंदाजांना तोडता आलेली नाहीये, हा प्लस पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना वैष्णवी 11 हा शिवरे टीमचा. यावेळेस डब्बा पाटणा ऑन सेटला केले डीप मध्ये, डीप स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव याही वेळेस प्राप्त केली जाते. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पटेल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला, गती जास्त होती चेंडूची, फक्त स्टेअर केला होता, डीप मध्ये प्रोटेक्शन होता, मोठ्या फटक्याचा प्रयत्न झालेला नव्हता. अजूनही या ओव्हरचा जर विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत आणि एक सिंगल धाव येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 वर. या ओव्हरमध्ये तब्बल आतापर्यंत 8 डाबा खर्च केलेत. ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय, बॉल निघून चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून, सीमा पार येतोय ब्रँडेड षटकार. अगदी बरोबर ओव्हरपिच चेंडू होता, डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने फटका सजवला, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता कशा पद्धतीने ओव्हरपिच चेंडू होता, फ्रंट फूट ओपन केला आणि लॉफ करून दिला, डाऊन द ग्राउंड सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार पाहायला मिळाला बॅटर पिंट्याच्या माध्यमातून. या येथील 6 धावा. 6 धाव्यांच्या मतीने टीमची धावसंख्या 25 वर. अजून या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा किशोर सर आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये एक चौकार आणि एक षटकार देखील पाहायला मिळाला. धावसंख्येचा डोंगर उभारल्याला सुरुवात केली आहे वैष्णवी 11 आशिवरी टीमने. एकंदरीत जर पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये प्रसाद पाटीलची बॅटिंग पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली, पिंट्या कमी द स्ट्राईकवर एंडला पाहायला मिळाले, मात्र इथे ओव्हरपिच बॉलला त्याने मात्र मोठं कन्व्हर्सेशन सुद्धा केलंय. आणखीन एक ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेने केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, त्याच्या आवाक्याच्या आतमध्ये बॉल येतोय. चांगले प्रयत्न पाहायला मिळाले, शर्तीचे प्रयत्न करत असताना ताजपूर संघाला यश सुद्धा आलंय. या दरम्यान एक सिंगल प्राप्त करण्यात आली आहे.
शेवटचा चेंडू देखील ओव्हर पिच होता. समोरच्या दिशेने लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोचला. चौकाराचं संरक्षण केलं त्याने असं म्हणावं लागेल. 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. अन्यथा चौकार आला असता. ओव्हरची झाली समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वैष्णव 11 हाशिवरे टीमची धावसंख्या 26 धावा. करंट रनरेटचा विचार केला तर 13.00 च्या सरासरीने 26 धावा धावफलकावर आल्यात आणि विकेट गेलेली नाही. हा प्लस पॉईंट आहे आणि याचा फायदा नक्कीच वैष्णवी 11 टीमला होईल, यात काही शंका नाहीये. जमेची बाजू राहिली आहे टीम वैष्णवी 11 हशिवरे संघाची की आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा तैनात आहे. या दोन्ही बॅटरसाठी पहिल्या विकेटची जी साजेदारी आहे ती सातत्याने या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच पासून हस्तगत आत्ताच्या क्षणापर्यंत या दोन्ही बॅटरचा बॅटल रंगात आलेला आपण पाहिलंय. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप. पिंट्याचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू फेस करत असताना 8 डावांचं योगदान दिले, तर प्रसादने देखील चांगली बॅटिंग केली. प्रसादच्या माध्यमातून आपल्याला या डावामध्ये 3 चौकार पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये भूषणने 11 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये भूषणने 15 धावा खर्च केल्या. 2 भूषण नावाचे गोलंदाज आहेत, परंतु दोघांनाही विकेट प्राप्त करता आली नाही आणि विकेट प्राप्त करण्यासाठी षटक क्रमांक 3 यशवर ह्या वेळी जबाबदारी दिली गेली आहे. स्ट्राईक एंडवर पिंटे आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यासाठी डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण लावले गेले. राईट अँड ओव्हर द विकेटने पिंट्यासाठी यावेळी लेन चांगली होती. यॉर्करचा मारा बॉटमॅनचा वापर करून कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढले. एक क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल धाव. चांगल्या पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. लो फुल टॉस होता. बॉटमॅनचा चांगला वापर केला. हलक्या हातानं स्टेअर केलं पिंट्यानं आणि एक धाव याही बॉलवरती प्राप्त केली. दोन्ही बॅटरचा आपण विचार केला तर लेंथ आणि लाईनने बॅटिंग सध्या सुरू आहे. यॉर्कर लाईनचे चेंडू जे खेळण्यासाठी कठीण असतात त्यावर सिंगल डबल धाव घेतली जाते आणि खराब चेंडूचा फायदा घेतला जातोय. यावेळेस क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव. या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात केली गोलंदाजी यशाने. अगदी जर हा बॉल पाहिला तर ऑफ साईडचा यॉर्कर पाहायला मिळाला, जिथे अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून बरा असा दूरवरती ठेवला होता. दूरवरून खेळलेला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये डीप मध्ये तैनात असलेले क्षेत्ररक्षक बॉलवरती आले. चांगली फील्ड पाहायला मिळाली आणि याही बॉलवरती इथे सिंगल प्राप्त केली आहे प्रसाद पाटील या बॅटरनं. तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी यश करतो. पहिल्या 2 चेंडूवर 2च धावा खर्च केलेत, परंतु विकेट प्राप्त करावी लागतील. आणि पिंटे आणि प्रसादच्या माध्यमातून मात्र धावांचा डोंगर नक्कीच उभारला जाईल. दोन्ही स्टार खेळाडू आहेत. ऑफस्टमच्या आत येऊन चांगला कव्हर ड्राईव्ह, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याने केली मिसफील्ड. थोडंसं आउटफील्ड खराब होतं, मिसफील्ड म्हणता येणार नाही. अगदी क्षेत्ररक्षक पोहोचला होता, वेळेवर चेंडूने उचली घेतली. बाउन्स होत असताना सरळ डीप बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार. पिंट्या ज्यावेळेस नॉन स्ट्रायकर एंड वरती होते आणि त्यावेळेस प्रसादसाठीचा अवे फ्रॉम द बॉडी टाकलेला बॉल त्यानं पाहिला. यावेळेस तयार राहिले होते अवे फ्रॉम द बॉडीसाठीच्या बॉलसाठी. त्यानंतर शरीरापासून दूरवर केलेला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीपमध्ये क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चुकी झाली, कारण की हलगर्जीपणा यावेळेस पाहायला मिळाला. आउटफील्ड थोडीशी खराब आहे, परंतु इथे त्याच्या आवाक्याच्या आतमध्येच बॉल होता. अडवताही आला असता, परंतु बॉल सीमा पार गेला. थोडीशी चुकी, चौकार आला. टीमची धावसंख्या 32 वर. वारंवार यशचा विचार केला तर पुलर लेन मध्ये व्हाईट यॉर्करचा तो प्रयत्न करतो. युवा गोलंदाज आहे. यावेळेस देखील ऑफस्टमच्या बाहेर विकेट किपरने थोडीशी चुकी केली. एक सिंगल धाव येत असताना चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस आता मात्र टप्प्यामध्ये त्याने परिवर्तन केलं. पहिले बॉल फुलर लेनच्या हाताळले, त्यानंतर आता मात्र गोल्डन स्पॉटवरती टप्पा पीच झाल्यानंतर वेगानं बॉल निघून गेला. यष्टीरक्षक थोडेसे पंबल झाले आणि त्याचा फायदा इथे मात्र या दोन्ही बॅटरने उचललाय. याही वेळेस सिंगल प्राप्त झाले. सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा आल्या 33 धावा सध्याच्या घडीला. लेन थोडीशी बदलली, परंतु लाईन तीच ठेवली आहे. ऑफस्टमच्या बाहेर वारंवार गोलंदाजी सध्या करतो यश. नावामध्ये यश आहे, परंतु गोलंदाजी करत असताना विकेट प्राप्त करून यश देईल का टीम ताजपूरला? आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केलेत, परंतु विकेट आली नाही. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. ओव्हर द विकेटने यावेळेस ऑफस्टमच्या खूपच दूर विकेट किपरला बीट करून फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे वेगाने गेलाय चेंडू. इथे येतोय चौकार प्लस व्हाईटचा इशारा. मिळतील 5 धावा. खराब चेंडू. एकंदरीत जर विचार केला ना तर गोलंदाज वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. विकेटसाठी कोणतीही ट्रॅप आखला जात नाहीये, परंतु फलंदाजापासून जितकं बचावात्मक गोलंदाजी केली जाईल त्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. परंतु यावेळेस यष्टीरक्षक फंबल झाले आणि त्याचा फायदा राहिला टीम वैष्णवी 11 हशिवरे या संघाला. 5 धावा धावफलकावरती वाढवल्या जातील. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38 या कडावरती. विकेट किपर क्लोज आहे. मागच्या क्षेत्ररक्षकांनी चुकी केली असं मानावं लागेल. त्याची जबाबदारी महत्वाची होती, परंतु सध्या गोलंदाजी दबावामध्ये होते. यशवर देखील दबाव आहे. त्याला माहिती आहे की मिडल ऑफ स्टंप टाकलं तर फटके सजतीलच. प्रसाद चांगली बॅटिंग करते, म्हणून तो ऑफ स्टंपच्या बाहेर थोडीशी लाईन ठेवण्याचा प्रयत्न करतोय. युवा गोलंदाज आहे आणि समोर अनुभव बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय प्रसाद. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ करून दिले. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. मोजून मापून आलेला हा प्रसादच्या माध्यमातून षटकार पाहायला मिळतोय.
आणखीन एक चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळाला प्रसाद यांच्या बॅटमधनं. सरळ बॅटनं ते चांगल्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळतात. ज्या वेळेस ओव्हर पिच बॉल येतो ना त्यावेळेस त्यांच्या बॅटमधनं मोठमोठे फटके सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले आहेत. अगदी बरोबर, कारण का सुरुवातीला देखील ओव्हर पिच चेंडूवर लॉफ्टेड फटके त्याच्याकडून पाहायला मिळाले, परंतु ज्यावेळेस गुड लाईनवर पिचिंग होते त्यावेळेस तो क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्या चेंडूवर त्याला चांगला फटका सजवता आलेला नाहीये, त्यावेळेस तो शांत राहिला. असा प्रयत्न करेल का गोलंदाज की गुड लाईनवर पिच करत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर जर लाईन ठेवली तर थोडंसं कठीण जातं खेळणं प्रसाद याला, हे आपण या मॅच मध्ये पाहिलं. यावेळी स्विचवेस्टच्या खूपच दूर फ्रंट फुट ओपन केलं होतं, परंतु अजून एक वाईट चेंडू गोलंदाज यशच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. 45 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. गोलंदाज यश गोलंदाजी करतायत. जितकं शरीरापासून दूर चेंडू ठेवता येईल ना तितकेसे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातात. त्याला देखील माहित आहे की समोर प्रसाद चांगली बॅटिंग करतो. यावेळी समोर पुन्हा एकदा लॉफ केले क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये, त्याच्या डोक्यावरून जोत असताना चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेपावला आणि चौकाराचं संरक्षण केलं. शेवटच्या चेंडूवर येते एक सिंगल धाव. ओव्हरची झाली समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वैष्णवी 11 अशी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 वर. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 46 धावा झाल्यात. एक धाव थोडीशी वाढवण्याची राहिली होती. 46 धावा म्हणजे चांगला स्कोर उभा केला असं म्हणावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये यशच्या विपक्षामध्ये जर आपण विचार केला तर यशने देखील तब्बल 20 धावा तिसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केलेत. खर्चिक षटक म्हणावं लागेल. दुपारच्या सत्रामध्ये किशोर सर ज्यूस पिण्याची इच्छा होते. ज्या पद्धतीने उसाचा रस काढला जातो ना त्याच पद्धतीने यशचा देखील रस काढला या मॅच मध्ये बॅटर प्रसाद आणि पिंट्याने. निश्चितच प्रसाद पाटीलनं चांगल्या पद्धतीचं स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये लगावले. त्यानंतर तो व्हाईट्स प्लस 4 आलेल्या धावा एकंदरीत 5 धावा प्लस करून गेला टीम वैष्णव 11 अशीवर या संघाला. परंतु इथून कमबॅक करणं गरजेचं असणार आहे. 18 बॉलमध्ये धावफलकावरती 46 धावा जरूर खर्च केल्यात, परंतु हे षटक जर एकंदरीत पाहिलं ना तर कमी धावाचं आलं तर टीम वेद 11 ताजपूर संघासाठी खूप सारं महत्वाचं राहणार आहे. परंतु या षटकासाठी गोलंदाज मागवरती गोलंदाज साहिल राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत. यावेळेस खूप करायचा होता. बॅट अँड बॉलचा तितकासा चांगला संपर्क नाही आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्प्यावरती अचूक नियंत्रण पाहायला मिळालं आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने सुद्धा कामगिरी चोखरीत्या मैदानाच्या आतमध्ये पार पडली आहे. जरूर स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु संपर्क करू शकला नाही. फ्रंट फूट देखील आतमध्ये ठेवलं होतं परंतु थोडीशी लेंथ अगदी कमी होती. अगदी थोडंसं पुढ्यात असतं तर स्कूप शॉट चांगल्या पद्धतीने सजवता आला असता. खोलवर टप्प्याचा बॉल वाईट यॉर्करचा पुनश्च वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. यष्टीरक्षकाची यावेळेस दक्षता आपल्याला पाहायला मिळाली. अगदी जर आपण पाहिलं तर फ्रंट फूटवरती खेळत असताना पॉपिंग क्रीज सुद्धा सोडलं होतं फलंदाजानं आणि त्याचाच कुठेतरी यष्टीचित करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करण्यात आला. यावेळेस सिंगल प्राप्त करण्यात आली. ती बरोबर परंतु व्हेरिएशन पाहायला मिळतं शेवटच्या ओव्हरमध्ये साईलच्या माध्यमातून. सुरुवातीला लेन थोडीशी कमी होती, त्यानंतर लाईन देखील बदलली, लेन देखील बदलवली आणि अशा पद्धतीने गोलंदाजी होत असताना थोडंसं बॅटरला देखील ते कठीण जातं की यावेळेस येणारा चेंडू कुठल्या लेंथ आणि लाईन नेन आणि व्हेरिएशन दाखवलं गोलंदाज साहिलने. याच्या भात्यामध्ये एकापेक्षा एक बाण आहेत आणि त्याचा वापर करावा लागेल तरच या धावसंख्या रोखता येतील. एकंदरीत जर सर आपण पाहिलं ना तर उजव्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजासमोर राऊंड द विकेट कमी वेळा पाहायला मिळतो, परंतु इथे मात्र अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस ओव्हर पिच बॉल देखना फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक यश आले परंतु खराब प्रदर्शन पाहायला मिळालं. बॉल निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, सीमा पार येतोय षटकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने इनसाइड द आउट हा फटका सजवला होता. अगदी पुलर लेनचा चेंडू बॉटमचा चांगला वापर केला, बॅकलिप पूर्णपणे ओपन केली. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होता परंतु चेंडू सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला बॅटर पिंट्याच्या माध्यमातून आणि षटकाराच्या मदतीने मात्र अर्धशतक पूर्ण झाले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 53 वर. जुनी विकेट गेलेली नाही. एक मोठी पार्टनरशिप आपल्याला या महत्वाच्या मॅच मध्ये पाहायला मिळते. एकीकडे प्रसाद आणि एकीकडे पिंट्या. जबरदस्त बॅटिंग. ही बॅटिंग जर प्रेक्षकांना आवडली असेल, ही बॅटिंग जर पार्टनरशिप तुम्हाला आवडली असेल तर या पार्टनरशिप साठी नक्कीच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वात मोठी पार्टनरशिप पाहायला मिळते. किशोर सर काय सांगाल? एकंदरीत जर आपण पाहिलं तर पहिल्या विकेटसाठीची भागीदारी होणं खूप सारी गरजेची असते, परंतु ताजपूर संघाच्या गोलंदाजानं जर एकंदरीत जर विचार केला ना तर या दोन्ही फलंदाजांना बाद करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा ट्रॅप अद्याप आखलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. एकंदरीत जर आपण पाहिलं तर शरीरापासून जितके दूर चेंडू ठेवता येतील त्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर एखाद प्रत्येक षटकामध्ये एखाद बॉल खराब पाहायला मिळाला आणि त्या खराब बॉलवरती या दोन्ही फलंदाजानं आक्रमक रूप सुद्धा धारण केलं. अगदी बरोबर.
यावेळेस आपल्याकडे बॉल होता आडवा पाय असा समोरच्या बॅटनं खेळला तिथे डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होते. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला बसतो टीम वैष्णव इलेव्हन आशिवरे या संघाला. पहिली विकेट, परंतु ती देखील रनआउटच्या रूपाने विकेट येत नव्हती. आता दोन्ही बॅटरला देखील माहिती आहे की धावा येणं गरजेचे आहेत, कारण की शेवटची ओव्हर आहे, विकेट गेली तरी चालेल, परंतु चांगली पार्टनरशिप बाद होण्यापूर्वी आपल्याला प्रसाद आणि पिंट्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचे षटक सुरू आहे, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते 54 वर. चांगला स्कोर उभा केला असं म्हणावं लागेल, चांगली फाईट होऊ शकते. एवढा स्कोर आतापर्यंत उभा केल्याने अजूनही या ओव्हरचे या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवरती मोठीची धावसंख्या उभारावी लागणार आहे, परंतु मी कौतुक करेल पिंट्याचं, ज्या पद्धतीनं त्यानं स्ट्रोक शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त मोठमोठे फटके पिंट्याच्या बॅटमधून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रसाद पाटीलचा सुद्धा तोच मनसुबा राहिला की पिंट्याला जास्तीची स्ट्राईक या षटकामध्ये मिळणं गरजेचं आहे. पिंट्याने शर्तीनं प्रयत्न केले, परंतु पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचण्यासाठी तो मात्र असक्षम राहिला. तदनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. आशिवरे संघाकडनं सातत्यानं चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या मॅचमध्ये मंथन डाकेना नेट नंबर 3 वरती आपण पाहिलं. सेकंड मॅच मध्ये आपण मागील मॅच मध्ये मनीष मुकलला आपण पाहिलं, आणि या मॅच मध्ये आता मात्र सचिन डावकुरे आताच्या फलंदाजाला इथे बॅटिंग मार्कवरती आमंत्रित केलं गेलंय. हीच तर रणनीती आहे. जसजशी स्पर्धा मोठी होत जाते, जसे आपण पुढे जातो त्यावेळी समोरचा संघ कोण आहे त्याच्या अपोजिट आपल्याला कसा खेळ करायचा आहे त्यानुसार रणनीती देखील आखणे गरजेचं आहे. कारण का तुमच्याकडे चांगले गोलंदाज असतील, तुमच्याकडे चांगले फलंदाज असतील, परंतु तुम्ही जर गेम प्लॅनिंग केलं नाही तर तुम्ही कदाचित स्पर्धेतून बाहेर देखील होऊ शकतात, आणि ती गेम प्लॅनिंग आपल्याला आशिवरे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस डावकुरे आताचे फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात, परंतु तदनंतर गोलंदाजी मार्कवरती आलेले गोलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळाले. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ते राऊंड द विकेट आले. आता मात्र डावकुरे हाताचा फलंदाज आला, ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चालू राहील. वेगवान बॉल, वेग 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 आणि फक्त प्रचंडच वेग पाहायला मिळाला. गतीचा बन्नाट वापर केला, नॉस्टेकिनवर विकेटचं पतन, विकेट क्रमांक दुसरं, आणि सलामीची जोडी. आता मात्र डगआउटच्या आसऱ्याला 2 विकेट गेले 54 वर. स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतले. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता प्रसादने, त्याला देखील माहिती एखादा शेवटचा चेंडू माझ्या खात्यामध्ये जर खेळायला मिळाला तर त्यावर मी प्रहार करू शकतो, म्हणूनच तो नॉस्टेकिनवरून धावत सुटला होता. परंतु ती ट्रेन आहे ना, तिला ब्रेक लावला गोलंदाज साहिलने, त्याच्यामध्ये जास्त श्रेय क्षेत्ररक्षकाचं जातं, त्यांनी चांगली फेकी केली. एकंदरीत जर विचार केला तर प्रसाद पाटील नॉनस्ट्रायकर एंडवरती होते. ज्या पद्धतीनं गोलंदाज साहिलनं हा बॉल हाताळला त्याने नक्कीच निश्चित केलं असेल की साहिल मात्र आता खऱ्या अर्थानं परिपक्व झालाय. पहिले 5 बॉलमध्ये त्याचं वर्चस्व राहिलं, परंतु शेवटचा बॉल मलाच फेस करावा लागेल. इथून एकाच मोठा फटका आला तर टीम वैष्णव इलेव्हन आशिवरे या संघासाठी खूप सारा महत्वाचा असू शकतोय. अगदी बरोबर. या ओव्हरमध्ये साहिलने रनआउटच्या रूपाने 2 विकेट प्राप्त झाल्यात, परंतु 8च धाबा खर्च केलेत. आतापर्यंत कमी धाबा खर्च केलेत, परंतु हा शेवटचा चेंडू निर्णायक असेल. इथे जर डॉट चेंडू आला तर साहिलचं यशस्वी षटक असं म्हणावं लागेल, कारण का पहिल्या ओव्हरमध्ये भूषणने 15 धाबा खर्च केल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसऱ्या भूषणने 11 धाबा खर्च केल्या होत्या, आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये खर्चिक षटक 20 धाबा खर्च झाल्या होत्या. परंतु साहिलचं कौतुक करणं गरजेचं असेल. फुलर लेनचा बॉल आडवा बॅटनं लॉफ्ट केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु त्याच्या वाख्याच्या बाहेर बॉल निघून चालला. वन बाउन्स सीमा पार. चौकार आलाय. शेवटच्या चेंडूवर ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वैष्णवी इलेव्हन आशिवरे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते 58 वर, आणि जिंकण्यासाठी 59 धावांचं लक्ष असेल ते वेट 11 ताजपूर टीमला. म्हणजेच एक चांगली फाईट होऊ शकते. एवढा स्कोअर उभारले. जर आपण सरासरीचा विचार केला तर 14+ सरासरी गाठावी लागेल तरच या धावा पूर्ण होऊ शकतात. परंतु चर्चा करूया प्रेक्षकांची. आमच्या कॅमेरामॅनला देखील विनंती असेल की जे प्रेक्षक आहेत सध्या त्यांना देखील आपण ऑन स्क्रीनवर आणण्याचा प्रयत्न करायचा. जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हे प्रेम आहे खरं तर श्री सोनार सिद्ध चषकावर. प्रेक्षकांची गर्दी आहे. स्पर्धेचं आयोजन अद्भुत आपल्याला पाहायला मिळतं. चौफेर मैदान आहे. आकर्षक बक्षिसं तुम्हाला पाहायला मिळतील. मॅन ऑफ द सिरीज म्हणून गाडी आहे. 2 व्हीलर बाईक्स पाहायला मिळते. 2 बायसायकल पाहायला मिळतात. आकर्षक ट्रॉफ्या आहेत, आणि प्रेक्षकांचा देखील तेवढाच चांगला प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी तुम्ही ऑन स्क्रीनवर पाहू शकता कित्येक प्रेक्षक वर्ग दाखवले गेलेत. युट्यूबच्या माध्यमातून कित्येक प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना मैदानाच्या चौफेर बाजूला जास्त करून प्रवेशद्वाराच्या अगदी समोर कित्येक प्रेक्षक वर्ग जोडले गेले. त्या तमाम प्रेक्षकांचं पुनश्च एकदा या श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटावच्या वतीने 7वं पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. एकंदरीत जर विचार केला तर आमचं रोहा तालुक्याचा प्रेक्षक आहे ते क्रिकेटवरती प्रेम करणारं प्रेक्षक वर्ग आहे. क्रिकेटला जाणणारं प्रेक्षक वर्ग आहे. क्रिकेटवरती निश्चिंत प्रेम करणारं प्रेक्षक वर्ग सातत्याने या क्रीडा नगरीवरती कोणतीही स्पर्धा असो, ती सोनार सिद्ध चषक असो किंवा असोसिएशनच्या छोट्या मोठ्या स्पर्धा असो, सातत्याने प्रेक्षकांची गर्दी, परंतु सोनार सिद्ध चषकावरती असलेलं हे प्रेम सातत्याने प्रेक्षकांना दाखवून दिलंय. या स्पर्धेची खऱ्या अर्थानं संपूर्ण प्रेक्षकांना, संपूर्ण खेळाडूंना सुद्धा आतुरता असते की सोनार सिद्ध क्रीडा मंडळाचं हे आयोजन कधी त्यांच्या भेटीला येतं.
अगदी बरोबर. आज तर समालोचन कक्षामध्ये तब्बल 5 आवाज तुम्हाला ऐकायला मिळालेत. हे संपूर्ण श्रेय जाते श्री सोनार सिद्ध मंडळाला आणि या स्पर्धेचे सर्व म्हणजेच कोलाड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सतीश जाधव यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा आणि त्यांची संपूर्ण टीम, एका माणसाचं काम नाही, संपूर्ण टीमच्या मदतीने ही स्पर्धा उभारली जाते. भरपूर साऱ्या गोष्टी असतात, लाईव्ह टेलिकास्ट, डीजे, मंडप, साऊंड सिस्टीम, पंच, कॉमेंटेटर, या सगळ्या गोष्टी संघ जमा करणं आणि त्याच्यानंतर एखादी स्पर्धा उभारली जाते आणि खूप सारी मेहनत आपल्याला या सोनार सिद्ध चषकामध्ये सर्व कमिटी मेंबरची पाहायला मिळते. त्यांचं देखील विशेष आभार आम्ही कॉमेंटर वर्कच्या माध्यमातून पार पडतोय. मला देखील इथे संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. एकंदरीत जर तुम्ही आता जर म्हटलं ना संघ सुद्धा जमा करायला लागतात. आता खऱ्या अर्थानं स्पर्धा ठेवायची झाली तर प्रत्येक संघाला सारखे सारखे फोन करावे लागतात. टीम निश्चित केली तर तुम्ही कधी येताय, टॉस उडवायचा, हे सुद्धा सातत्यानं पाहिलं जातं. कुठेतरी या टीमनं आणि टीमच्या कॅप्टननं थांबवलं पाहिजे. मी तर सांगतो हा आजारच आहे टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये, आजारच आहे. आज तर खूप पाहिलं, स्पर्धेचं आयोजन खूप छान आहे, आयोजकांनी खूप मेहनत घेतली, परंतु कुठेतरी संघ उशिरा येतात. तर जाता जाता एवढंच सांगेन की सर्व संघांना किंवा त्यांच्या कर्णधारांना की आपण एखादी मोठी स्पर्धा जिथे आपली नाव नोंदणी होते, आपली इच्छा असते खेळण्याची, तर वेळेवर येत जा. कारण का तुमच्यासाठी स्पर्धा असते. तुम्ही जर वेळेवर आलात तर आपल्याला जास्त ओव्हरच्या मॅचेस पूर्ण करता येतात. तो आजार आहे, तो कुठेतरी घालवावे लागेल आणि मी नेहमीच विनंती करतोय इथल्या या परिसराच्या असोसिएशनचे सध्याचे अध्यक्ष सन्माननीय सतीशजी जाधव की यावर आपण आवर्जून विचार करावा. हा जो आजार लागलाय टॉच बॉक्स मध्ये, इनिंग ब्रेक्स मध्ये कर्णधार येणार नाही, संघ उशिरा येतात, तर तो आजार थोडासा दूर केला पाहिजे. काय सांगाल? एकंदरीत जर विचार केला ना दीपक सर, तर असोसिएशन अंतर्गत ज्यावेळेस संघ खेळतात ना त्यावेळेस शिस्तबद्ध 9:30 वाजता पहिली मॅच सुरू होते. संघ सुद्धा वेळेत हजर राहतात. परंतु मोठमोठी स्पर्धा संपूर्ण आयोजक करते मेहनत करून ही स्पर्धा भरवतात. परंतु संघ कुठेतरी उशिरा येतात. कोणी स्पॉन्सर उशिरा येतो किंवा कोणी एंट्री करतो पण खेळायलाच येत नाही. अशा रीतीच्या फसवणूक सुद्धा सातत्यानं या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं होत असताना आपल्याला पाहायला त्या मिळतात. कुठेतरी थांबल्या पाहिजेत. असोसिएशनचे सन्माननीय सतीशजी जाधव साहेब ते नक्कीच यापुढील आयोजनामध्ये नक्कीच करतील. त्यावर कुठेतरी दंड लागला पाहिजे. जाऊया मॅचकडे. मॅचमध्ये जिंकण्यासाठी 59 डावांची आवश्यकता असेल. टीम वेद 11 ताजपूर टीमला क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनामध्ये आपण विचार केला तर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, दुसरा क्षेत्ररक्षक आपल्याला लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचले ऋषिकेश आणि त्याच्या सोबतीला शुभम आणि हे समीकरण तोडण्याची जबाबदारी दिली गेली ते बॅटर बॉलर मनीषवर. चांगलं बॅटल रंगेल, दोन्ही संघ मजबूत आहेत. राईट अँड राऊंड द विकेटने पहिला चेंडू राईट अँड बॅटर साठी. यावेळेस बॅटची टॉप एज लागली, हुक करण्याचा प्रयत्न, विकेट किपरला बीट करून मागच्या दिशेने चेंडू चाललाय वेगाने दणदण करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर बॅटर ऋषिकेशच्या माध्यमातून येतोय चौकार. मैदानाच्या आतमध्ये सापळा आखला होता गोलंदाज मनीष. या गोलंदाजानं हाफ ट्रॅकर बॉल हाताळला. अनएक्सेप्टेड बाउन्स सुद्धा पाहायला मिळाला. बॅटची टॉप एज घेतल्यानंतर बॉल मात्र लॉंग स्टॉप रिझन मध्ये जाऊन विसावला. इनफिल्ड फास्ट आहे आणि बॉल सहजरित्या ट्रॅव्हल झालाय. 4 धावा पहिल्या बॉल वरती आल्या. मी तर म्हणेन पहिला चेंडू खराबच आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही हॅप ट्रॅकल चेंडू टाकता त्यावेळेस तुमचा डीप स्क्वेअर लेग, डीप विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहिजे. डीप मिड विकेट मध्ये, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीत आणि अशा पद्धतीचे चेंडू टाकले तर त्यावर धावा येतीलच. ओव्हर द विकेटने यावेळेस जो उल्लेख केला होता त्याला उत्तर दिले. डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाका येतोय. बॅटर ऋषिकेशच्या माध्यमातून दमदार सुरुवात केली आहे. षटकार येतोय 6 धावांसाठी. पहिला बॉल मिडल ऑफ द बॅट झाला नव्हता, परंतु ह्या हाफ ट्रॅकर बॉलवरती शॉर्ट अँड पूल जबरदस्त केला आणि पूल इथे मात्र सक्सेसफुल सुद्धा ठरलाय. 6 धावा आल्यात. सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल फटका पाहायला मिळाला बॅटर ऋषिकेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्याच्यानंतर षटकार पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त आणि ताजपूर टीमच्या खात्यामध्ये मात्र 10 धावा प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. गोलंदाज मनीष मुकुलसाठी सुवर्ण संधी येते. जर विकेटची हॅट्रिक प्राप्त केली तर गीतेश बोगटे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. कॅश प्राइस तर लावले तशी गोलंदाजी होईल का, परंतु समोर ऋषिकेशने चांगलं स्वागत केलंय. गोलंदाज मनीष 2 चेंडू मध्ये 2 चांगले फटके आपल्याला पाहायला मिळालेत. लेफ्टन ओव्हर द विकेटने गोलंदाज मनीष ऋषिकेश साठी यावेळेस पुन्हा एकदा मनगटाचा वापर करून क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. इनफिल्ड मध्ये एक सिंगल दाब येते. एकंदरीत जर विचार केला तर मनीषने पहिले 2 बॉल हाफ ट्रॅकर हाताळले. त्यानंतर एक छोटीशी मीटिंग झाली तिथे कॅप्टन एक लेजंड प्लेअर आहेत प्रसाद दादा गोलंदाज मनीषच्या जवळ आले आणि त्यानंतर मनीष याच्या माध्यमातून केलं गेलेलं परिवर्तन आमच्या समोर जरूर आहे. गुल्डन स्पॉट तिथं पप्पी झाला, वेगानं बॉल हाताळला, बाची इन्साइड एज घेतल्यानंतर एक सिंगल इथे प्राप्त केली आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीची जबाबदारी खूपच महत्त्वाची असते. तुम्ही कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवले, त्या लेंथ आणि लाईनने गोलंदाजी होते का. जर तुम्हाला पुलर लेंथ मध्ये गोलंदाजी करायची तर तुम्ही समोर व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवू शकता. हाफ टॅकल चेंडू मात्र घातकच असतात. यावेळेस लॉप करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज लागली का, क्षेत्ररक्षक हा चेंडू खाली होता, खूप साऱ्या चुका केल्यात तिथे.
अजून एक सिंगल धाव येते भूषणच्या माध्यमातून. या बॉलवरती गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं असेल. अगदी जर आपण पाहिलं तर खांद्याचा वापर या बॉलवरती केला होता. त्यानंतर फ्लॅशलिपचे क्षेत्ररक्षक जरूर आले, परंतु त्याच्या वाख्याच्या बाहेर बॉल राहिला. स्ट्राईक रोटेट करून द्यायची नव्हती, परंतु इथे स्ट्राईक रोटेट झाली. एक धाव फलकावरती येते. एक सिंगल येत असताना स्ट्राईक मात्र ऋषिकेशला जाते. ऋषिकेशने दमदार सुरुवात करून दिली. आता परंतु ऋषिकेशचा विचार केला तर 3 चेंडू फेस करत असताना 10 धाबांचं योगदान दिले. तर भूषणने नुकतंच खातं खोलले. टीमची धावसंख्या 12 वर 4 चेंडूचा खेळ सुरुवात झालाय. जी सरासरी पाहिजे त्या सरासरीने सध्या प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केले ताजपूर टीमने. स्लॉट मध्ये होता, भिरकावून दिले सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जसा आला तसा पाठवला प्रेक्षकांच्या भेटीसाठी. दमदार आणि कडक फटका. मितील धावा 6 षटकार आले बॅटर ऋषिकेशच्या माध्यमातून. यावेळेस गोलंदाज मनीषचं बॉलवरती नियंत्रण राहिलं नव्हतं. नंतर एकंदरीत जर विचार केला तर बॅटर ऋषीनं ते पाहिलं, परखलं. नंतर बॉल लॉंग लेग रिजनमध्ये फेकून सीधा दिला. 6 धावा आल्या. 6 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसवले. धावफलकावरती धावा आल्या 18 या आकड्यावरती. चांगलंच स्वागत केलं इथे पहिल्या ओव्हरमध्ये. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग ऋषिकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार. काय फटका सजवला, आणि फटका सजवल्यानंतर बॅटर स्वतः 360 डिग्री मध्ये गिरकी घेत फिरला होता. ताकदीने सजवला होता, पूर्णपणे ताकदीचा वापर केला होता, आणि जसा स्लॉट मध्ये आला तसा फ्लॉट मध्ये पाठवून दिला. जबरदस्त बॅटिंग. शेवटचा चेंडू ओव्हरचा शांत ठेवले जाईल का ऋषिकेशला. यावेळेस पुलरलेनचा चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक आहे लॉंगनचा. सिंगल धाब येते. ओव्हरची झाली आहे समाप्ती. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी एकच धाव घेतली, आणि तो ओव्हर थ्रोच्या रूपाने दुसरी धाव देखील पूर्ण झाली असती. आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 59 धावांचं लक्ष पाठलाग करत असताना वेद 11 ताजपूर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 वर. जी सरासरी पाहिजे होती ती गाठली. त्याच्यापेक्षा जास्त धावा जमा केल्यात, म्हणजेच प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली वेद 11 ताजपूर संघाने. पहिल्या षटकामध्ये मॅग्नेटरी पॉवर प्लेचे षटक मनीष मुकुल गोलंदाजीला आले. हवी ठरले ताजपूर संघाचे दोन्ही फलंदाज. त्यामध्ये कौतुक करणं गरजेचं असेल ऋषीचं. ऋषीने एकंदरीत 1 चौकार 2 षटकार या षटकामध्ये लगावलेत. महत्वपूर्ण गोलंदाज मनीष सातत्यानं अशिवरे या संघासाठीचं बरंचसं क्रिकेट ज्यानं केलंय, त्यावरती खऱ्या अर्थानं मॅग्नेटरी पॉवर प्लेमध्ये हे दोन्ही हे फलंदाज हवी ठरत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अगदी बरोबर. दोन्ही सलामीवीरांचा विचार केला तर सुरुवातीपासूनच त्यांनी विचार केला असेल की 59 धावा 4 ओव्हरमध्ये पूर्ण करायचे. जवळजवळ 15चा रिक्वायर्ड रन रेट आहे, आणि एका कुठल्या तरी गोलंदाजाला टार्गेट करावे लागेल, आणि ते टार्गेट मात्र मनीषला केला. दोन्ही बॅटरला माहित होतं की आउटफील्डमध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा डीप कव्हरमध्ये होता, आणि त्याचबरोबर लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, आणि त्याचा फायदा घेत असताना चांगली सुरुवात. 19 धावा, त्याच्यामध्ये 18 धावा वैयक्तिक ऋषिकेशच्या खात्यामध्ये. 5 चेंडू फेस करत असताना 18 वर तो खेळतोय. षटक क्रमांक 2. रत्नाकर बबल्या मैदानाच्या आतमध्ये येतोय. अलिबाग तालुक्यासाठीचं रत्नाकरनं बरंचसं क्रिकेट केलंय. बबल्या हे मात्र गोलंदाजी मागवरती येतात. रत्नाकर हे त्यांचं नाव आहे. अलिबाग तालुक्यामध्ये याही गोलंदाजाची वर्णी सातत्यानं चांगल्या पद्धतीची लागते. जबरदस्त क्रिकेटर म्हणून, ॲज अ बॉलर म्हणून आशिवरे संघासाठीचं बरंचसं क्रिकेट रत्नाकरनं सुद्धा खेळलंय. सध्या तरी रनअप सुरू होता, परंतु बॅटरला थोडासा हवेचा त्रास होत होता. कॅप थोडीशी उडत होती, आणि म्हणूनच ती स्क्वेअर लेग पंचांकडे दिली आहे. त्याला देखील माहिती आहे कदाचित त्याच्यामुळे बॉडीचा जो संतुलन आहे तो जाऊ शकतो. क्रिकेटमध्ये कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं असतं, आणि त्याच पद्धतीला मैदानाच्या आतमध्ये ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑन रिजनमध्ये मनीष वेगानं बॉलवरती आले. अडवलाय बॉल, अडवतील फेकतील. तत्वरित एक सिंगल प्राप्त सुद्धा करण्यात आली आहे. नक्कीच पुलर लेनचे चेंडू गतीने वापर ज्यावेळेस केली जातात, यॉर्कर लेनचा मारा केला जातो, त्यावेळेस समोरच्या दिशेने तुम्हाला हेलिकॉप्टर स्टाईलने उडवणं गरजेचं असतं. बॉटमिनचा चांगला वापर केला होता, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये केला. एक सिंगल धाव येते ऋषिकेशच्या खात्यामध्ये. आतापर्यंत 19 धावांवर तो वैयक्तिक खेळतोय. ज्या कामासाठी ऋषिकेशला मैदानामध्ये पाठवलं होतं ना, ते काम त्यांनी पूर्ण केले. 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. रत्नाकर अनुभवी गोलंदाज आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो ना, अगदी त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस अभयपर्यंत बॉडी बॉल ठेवला, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक सुद्धा त्यांना प्रोटेक्शनसाठी तैनात करून ठेवलं. हेच तर तुम्हाला करावं लागतं. ज्या पद्धतीने तुम्ही क्षेत्ररक्षण सजवले त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागते, तरच त्या धावा रोखल्या जातात. त्यावेळी डॉट चेंडू पाहायला मिळाला. रत्नाकरच्या माध्यमातून शांत ठेवलं भूषण या बॅटरला. वेगवान बॉल, टप्पा पडला, वेगानं बॉल निघून गेला. यष्टीरक्षक प्रसादचा वेध घेण्यात येईल. खूप सारी कौतुकभरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रत्नाकर अर्थातच बबल्या यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओळखलं त्याने बॅटरला. त्याला माहिती आहे की भूषण वारंवार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो. ऑफस्टम्पच्या बाहेर जर थोडीशी लाईन ठेवली तर खेळणं कठीण जाते, आणि तब्बल 2 वेळा शांत ठेवलं, कारण का चुकीच्या फटक्याची निवड डॉट चेंडू नेहमीच येत असतात किंवा विकेट देखील जात असते.
फुलरलेनचा बॉल लॉफ्ट केला, बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये, सीमा पार येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जबरदस्त फलक आपल्याला पाहायला मिळाला बॅटर भूषणच्या माध्यमातून. आपण चर्चा देखील करत होतो की 2 वेळा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवले, त्यावेळेस ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला, चुकीच्या फटक्याची निवड असा मी उल्लेख देखील केला होता आणि त्याच्यानंतर त्या गोष्टी त्याच्या कानावर पडल्या. फुलर लेंथ मध्ये चेंडू होता, अगदी बॅटच्या बॉटमचा वापर करत असताना लॉंग ऑफ मधून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला आणि चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 वर. असेच क्लासिकल फटके सजवावे लागतील. अजून या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये सुरुवातीला 3 चेंडू चांगले टाकले गेले. पहिल्या 3 चेंडूमध्ये एकच धाव होती, परंतु चौथ्या चेंडूवर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 26 धावा झाल्यात. 26 धावा. थोडीशी आमच्याकडून चुकी होत असताना दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. रत्नाकर राईट ओव्हर द विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल इथे मात्र समोर उडवलाय. टीप मध्ये प्रोटेक्शन, मनीष बॉल वरती आले, एक धाव या बॉल वरती पाहायला मिळेल. बॉल एकंदरीत जर पाहिला ना तर विचंबित करणारा राहिला फलंदाजासाठीचा. चांगली लेंथ गतीचा देखील वापर केला रत्नाकरने. अजून एक चेंडू शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये चांगले चेंडू जरूर टाकलेत, परंतु एक चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला बॅटर भूषणच्या माध्यमातून. काय क्लासिकल फटका तो सजवला होता. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून पाठवलेला फटका, जबरदस्त स्ट्रोक होता. पुन्हा रत्नाकर बबल्या गोलंदाजी मागपरती दाखल. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केला, आणखीन एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक बॉल सीमा पार येतोय षटकार. डीजे भुऱ्या. शेवटच्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. काय क्लासिकल लॉफ्ट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. जसा आला तसा पाठवून दिला. ओव्हरपिच चेंडूला लॉफ्ट करत असताना 6 धावा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 59 धावांचा पटला करत असताना ताजपूर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 वर. 33 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहे, जिथे पहिला महत्वपूर्ण 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मनीष मोकल महागडा राहिला, परंतु शेवटच्या क्षणाला बबल्या पहिल्या 4 बॉलमध्ये वर्चस्व राहिलं बबल्याचं. परंतु तदनंतर आलेले बॅटर भूषण यांच्या बॅटमधून सातत्याने मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. तितकीच ऋषीची सुद्धा साथ त्याला मैदानाच्या आतमध्ये लावली आहे. पार्टनरशिप ज्या पद्धतीनं पहिल्या सत्रामध्ये बिल्ड झाली त्याच पद्धतीनं आता मात्र उत्तरार्धाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा पार पडत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 33 धावा अजूनही जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक सांगतात की 12 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 30 हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज लागले. मागच्या दिशेने शतरक्षक आहेत. 2 शतरक्षक पोहोचलेत. शॉर्ट फाईन स्टॉप मध्ये चांगले शतरक्षण, एक सिंगल धाव. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जर आपण विचार केला तर प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइस 1,21,000 रुपयाची रोख रक्कम विनोद भाऊ पसिलकर यांच्या माध्यमातून जे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष आहेत, एक मोठं नाव राष्ट्रवादी काँग्रेसचं या परिसरातील, त्यांच्या माध्यमातून लाभले. त्यांना देखील धन्यवाद देऊयात. एकंदरीत जर विचार केला ना तर राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोदभाऊ पाशीलकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही दरवर्षी स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी बरोबर. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम 51,000 रुपये नक्कीच विजयराव मोरे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य सरचिटणीस यांच्या माध्यमातून लाभली आहे. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. जाऊया मॅच कडे. पहिल्या चेंडूवर सिंगल आली आणि आता मात्र 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज. हाफ ट्रॅकर बॉल याही वेळेस हुक करायचं होतं, परंतु इथे मात्र अनएक्सेप्टेड बाउन्स, अपेक्षित उचलीपेक्षा अनपेक्षित उचली या बॉलवरती पाहायला मिळाले. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा अंपायरांच्या माध्यमातून करण्यात आला. चला ऑन फील्ड अंपायरांचा निर्णय अंतिम निर्णय असणारा. चला रिव्ह्यूची इथे पडताळणी केली जाणार नाही. या टीम वैष्णवी 11 अशिवरे या संघाला आपण विनंती करूयात की चला आपण कोणत्या प्रकारचा वेळ खर्च करायचा नाहीये. येस अंपायर सर, इट्स अ वाईट बॉल ना. येस इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव, टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने जाऊन पोहोचली ती 35 या अंकावर. अजूनही मॅच संपली नाही. 50-50 आहे. शेवटपर्यंत ही मॅच रंगेल यात काही शंका नाही. परंतु प्लस पॉईंटचा विचार केला तर दोन्ही सलामीवीची जी जोडी आहे अजूनही ती खेळपट्टीवर आहे. भूषण आहे, त्यांनी देखील चांगली बॅटिंग केली आणि ऋषिकेशने तर 2 षटकार ठोकले, 3 षटकार ठोकले आणि एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे.
पुन्हा गोलंदाज पिंट्या गोलंदाजी मागवरती दाखल झालेत. हाफ ट्रॅकर बॉल याही वेळेस बंदिस्त दंडिस्त केला जाणार आहे. इट्स नो बॉलचा इशारा येतो. इथून फ्री सुद्धा या बॉल वरती पाहायला मिळणार आहे. अगदी बरोबर. एक्स्ट्रा 2 धावा यावेळेस खर्च केले गेलेत. टीमची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली. अजून जर आपण विचार केला तर 23 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहेत 11. 11 मध्ये 23 हे समीकरण आहे. दोन्ही टीम मजबूत आहेत. हे द्वंद्व जे आहे क्रिकेटचं ते शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल. हे युद्ध रंगेल यात काही शंका नाहीये. परंतु आता तरी वर्चस्व दाखवले बॅटिंग करत असताना ताजपूर टीमने, कारण का त्यांच्याकडे विकेट आहेत. विकेट टिकून ते खेळतात आणि विकेट प्राप्त केली तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो. एकंदरीत जर विचार केला ना अगदी डीप मध्ये बॅटिंग लाईनअप सुद्धा आहे ताजपूर संघाची, कारण की पहिल्या मॅच मध्ये 2-3 विकेट पहिल्या षटकामध्ये प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर डीप मध्ये आलेले फलंदाज चांगल्या ताटणीचा खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळाला आणि पहिल्या मॅच मध्ये 18 बॉल मध्ये 54 धावा सुद्धा त्या संघाने बनवल्या होत्या. अगदी बरोबर. पुन्हा गोलंदाज दाखल झालेत. फुलरलेनचा बॉल बाची कट. एसटी रक्षकाचं कौतुक यावेळेस करणं गरजेचं असणार आहे. फ्रीडच्या बॉलवरती कोणताही मोठा फटका आला नाही आहे. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी बरोबर. फ्रीडचा चेंडू होता. फुलटो चेंडू बॅटची इनसाइड एज लागली, परंतु विकेट किपरचं कौतुक करावंच लागेल. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केले त्यांनी. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अन्यथा जर चेंडू सुटला असता तर मागच्या दिशेने चौकार मिळाला असता, कारण का मागची जी बाउंड्री आहे ती जवळ आहे आणि आउटफील्ड देखील फास्ट आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलेलं अर्थातच मालिकावीराची बाईक, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विभाग अध्यक्ष सन्माननीय जयवंतदादा मुंडे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले आहे आणि ते जयवंतदादा मुंडे या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहतात. या दादा आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागत, वेलकम, सुस्वागतम. राष्ट्रवादी युवा अध्यक्ष या परिसरातील आमच्यामध्ये जोडत असताना सन्माननीय जयवंतदादा मुंडे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मालिकावीर म्हणून बाईक पुरस्कृत केली गेली आहे. मनाचा मोठेपणा, एखाद्या स्पर्धेला मोठं करण्यासाठी बाईक पुरस्कृत केली आहे. मोठं नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंतदादा आमच्यामध्ये जोडत असताना त्यांचं सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. एक दिलदार दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं असे जयवंतदादा, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आली आहे. यावेळी दिशा चुकल्या बॅटबॉलचा इशारा पुनश्च केला जातोय. बॅटबॉलच्या नंतर धावफलक पुढे सरसावले. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 38 या आकडावरती. या ओव्हरमध्ये विचार केला तर तब्बल 9 चेंडू, त्याच्यानंतर 2 वाईट चेंडू, एक्स्ट्रा धावा जास्त खर्च केलेत पिंट्या या गोलंदाजाने. थोडंसं खर्चिक आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित चेंडू चांगले आहेत, परंतु एक्स्ट्रा धावा देखील खर्च होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत पहिल्या महत्वपूर्ण 2 गोलंदाजांवरती मार पडला. दोन्ही गोलंदाजांना 19 धावा खर्च केल्या. त्यानंतर पिंट्याचं हे महत्वाचं षटक असताना त्यावेळेस दडपणामध्ये ते गोलंदाजी करतात. यावेळेस समोरच्या दिशेने केल्या लॉंग ऑन रिजन मध्ये मनीष बॉलवरती आले. एक सिंगल याही वेळेस प्राप्त करण्यात आली. नक्कीच या स्पर्धेला तुमच्यापर्यंत घेऊन आलेत आणि तुमच्यापर्यंत आणल्यानंतर मात्र उत्कृष्ट फलंदाज म्हणून आकर्षक सायकल दिली जाईल. ते ढाटावचे माजी उपसरपंच सन्माननीय यशवंतजी रटाटे यांच्या माध्यमातून, त्याच पद्धतीने उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सौ सुवर्णा रटाटे ज्या सध्याच्या सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून देखील बायसायकल आले. त्यांचं देखील धन्यवाद. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये, एक्स्ट्रा धावा खर्च केलेत परंतु चांगली गोलंदाजी. यावेळेस समोरच्या दिशेने केला लॉंग द कार्पेट डीप मध्ये प्रोटेक्शन, जिथे मनीष बॉलवरती आले. चांगली फील्ड, चांगली फेक सुद्धा पाहायला मिळाली. एक धाव याही वेळेस प्राप्त करण्यात आली आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 40 या आकडावरती. अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. या ओव्हरमध्ये जरूर पिंट्याने एक्स्ट्रा 3 धावा खर्च केल्या, परंतु उर्वरित चेंडूमध्ये मोठा फटका खर्च केला नाहीये. धावसंख्या रोखली गेली, कारण का पहिल्या ओव्हरमध्ये मनीषने 19 धावा खर्च केल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या, परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक केले, वर्चस्व दाखवले गोलंदाजी करत असताना. पिंट्या हे गोलंदाजी मागवरती षटक क्रमांक 3 मध्ये एक्स्ट्राचे रन्स जरूर खर्च केल्यात, परंतु मोठे फटके एक्झिक्यूट करू सुद्धा या षटकामध्ये त्याने करू दिले नाहीयेत. आणखीन एक वेगवान बॉल, परंतु हा टप्पा पडला, अगदी समरिंग राहिला, जमिनी लगलं. तिथे मात्र एसटी रक्षकाचा वेध घेत असताना हा चेंडू आपण पाहिला. आता मात्र हे समीकरण कठीण झाले. सुरुवातीला हा पेपर सोपा झाला होता असं वाटलं, कारण का पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल जर आपण विचार केला तर 33 धावा आल्या होत्या धावफलकावर, परंतु त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी करून कमबॅक केले. आता मात्र 6 चेंडूमध्ये 19, हे कोडं थोडंसं कठीण होऊन म्हणलंय वेद 11 ताजपूर टीमला. 59 धावांची आवश्यकता होती. सुरुवात दमदार केली, दोन्ही सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली होती. ऋषिकेशच्या बॅटमधून आपल्याला 3 षटकार पाहायला मिळाले. भूषणच्या माध्यमातून देखील 1 षटकार पाहायला मिळाला, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये काय कमबॅक केले पिंट्याने. पिंट्याचा विचार केला तर तिसऱ्या ओव्हरमध्ये 7च धावा खर्च केलेत. त्याच्या एक्स्ट्रा धावांचा विचार केला तर एक्स्ट्रा 3 धावा खर्च करून देखील 7च धावा. जबरदस्त गोलंदाजी या ओव्हरमध्ये वर्चस्व दाखवले गोलंदाजी करत असताना टीम हाशिवरेने.
नक्कीच गोलंदाज पिंट्याचं कौतुक करणं गरजेचं असेल. ज्या पद्धतीनं पहिले 2 महत्त्वपूर्ण गोलंदाज जे मात्र गोलंदाजीला आले, मनीष असेल त्यानंतर बबले असेल, दोन्ही गोलंदाजांनी 19-19 धावा खर्च केल्या. त्यानंतर कमबॅक सुद्धा करणं गरजेचं होतं. कमबॅक करत असताना सुद्धा जबरदस्त गोलंदाजी, एक्स्ट्राच्या रन जरूर त्यानं खर्च केल्या, परंतु धावा नक्कीच त्यानं या षटकामध्ये रोखल्या. अवघ्या 7 धावा धावफलकावरती खर्च केल्या आणि एकंदरीत 18 बॉलचा खेळ संपला. 18 बॉलमध्ये 40 धावा धावफलकावरती आल्यात. 6 बॉलचा खेळ शेष आहे. 6 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. 19 धावा. मागील मॅच मध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं ना तर हशिवरे संघानं 6 बॉलमध्ये 20 धावा बनवल्या. टीम महाड 11 या संघासोबत खेळत असताना या मॅच मध्ये सुद्धा तेच इक्वेशन पाहायला मिळालं. आताच्या घडीला 6 बॉलमध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. समालोचक ध्रुव यांना विनंती असेल का आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत असेल. 6 मध्ये 19 हे वाटतं अशक्य आहे, परंतु प्लस पॉईंटचा विचार केला तर सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. त्यांच्यामध्ये क्षमता आहे की ते मोठे फटके खेळू शकतात. विकेट गमावली नाहीये ताजपूर टीमने. यावेळेस पहिल्या चेंडू गतीचा वापर, लेंथ चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेरून गतीने वापर करत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू आणि डॉट चेंडूने या ओव्हरला सुरुवात केली आहे मंथन या गोलंदाजाने. एकंदरीत जर विचार केला तर गोलंदाजी मागपरती आलेले गोलंदाज मंथन टाकी यांना आपण पाहतोय, ज्यात मात्र खांद्याचा योग्य वापर सातत्याने केले जातात. परंतु कौतुक करणं गरजेचं असेल हशिवरेच्या प्रत्येक गोलंदाजाचं. ते मात्र वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतात. परंतु यावेळेस हा खराब बॉल पाहायला मिळाला. अनएक्सेप्टेड बाउन्स या बॉलवरती पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा येतो इशारा. 1 बाउन्सची सुद्धा वॉर्निंग दिली जाते. अगदी बरोबर. एक्स्ट्रा धाव खर्च केली. आता मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 18 धावा हे समीकरण या मॅच मध्ये जर शिरकाव करायचा असेल ताजपूर टीमला तर 2 मोठे फटके सजवावे लागतील. सध्या स्ट्राईक एंडवर ऋषिकेश आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. आतापर्यंत 3 षटकार या इनिंग मध्ये ठोकले. जर 2 षटकार ठोकले तर मात्र ताजपूर टीमचं या मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं. बॅटिंग मागवरती सध्याच्या घडीला ऋषी पाहायला मिळतात. आडवा बाटने खेळायचं होतं, क्रॉस बॅटनं खेळायचं होतं, परंतु इथं बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाहीये. गुलनेन स्पॉटवरती टप्पा अपीच झाला. वेगानं बॉल निघून गेला. यष्टीरक्षक प्रसाद पाटीलचा वेध घेण्यात येतोय. डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर सुद्धा प्रत्येक डॉट बॉल होतोय, कारण की मॅच मैदानाच्या आतमध्ये चुरशीची होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता माहिती आहे आशिवरी टीमच्या समर्थकांना की आता हे समीकरण थोडंसं कठीण झाले, कारण 4 चेंडूमध्ये 18 धावा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न तो करतोय. राईट अँड ओव्हर द विकेटने यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ करून दिलाय. कडक शॉट चेंडूला पाठवले सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेळेवर आलेला हा संघर्षमय षटकार. एक डीजे थँक्यू डीशे. काय जबरदस्त फटका सजवला बॅटर ऋषिकेश याने. मी सांगितलं होतं की आतापर्यंत 3 षटकार ठोकलेत, अजून एक ठोकला तर मॅच मध्ये पुनरागमन होईल आणि ते करून दिलं. ताजपूर टीमच्या या फलंदाजाने ऋषिकेशने षटकार ठोकला. आता मात्र 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. संघर्षमय षटकार म्हणावा लागेल. यश मॅचला टर्न करण्याला षटकार पाहायला मिळाला ऋषी याच्या बॅटमधनं. एकंदरीत त्याच्या आधीचा बॉल पाहिल्यानंतर आडवा बॅटने खेळण्याचा मनसुबा केला, परंतु आता मात्र ज्या पद्धतीनं बॉल आला ना त्याच पद्धतीनं बॅटचा फ्लो सुद्धा पाहायला मिळाला. ओव्हर द विकेटने ऋषिकेश साठी पुन्हा एकदा लॉफ करून दिलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये झेल. अखेरकाल ऋषिकेशला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केले. मंथनने महत्वाचा मासा गलाला पटकवलाय. गोलंदाज मंथनने पहिली विकेट 47 या धावसंख्येवर. जरी विकेट गेली असली तरी देखील मॅच संपली नाहीये, कारण का 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही ऑन आहे. फटका चांगला एक्झिक्यूट केला होता ऋषीनं. फ्लॅट बॉल गेला. एकंदरीत क्षेत्ररक्षक डीप मध्ये आवर्जून डोळ्यात तेल घालून तैनात होते आणि अफलातनं झेल त्यांच्या माध्यमातून, अर्थातच बबल्या लॉंग ऑफ रिजन मध्ये तैनात होते आणि बबल्या यांच्या माध्यमातून एक अफलातनं झेल टिपण्यात आला. हा षटकार जर आला असता तर मग वर्चस्व दाखवलंच होतं असं म्हणावं लागेल ऋषिकेशने, परंतु विकेट गेली. परंतु मॅच संपली नाहीये. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना ही मॅच जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दोन्ही टीमसाठी. काय मॅच होते. 2 चेंडू 12 धावा. मैदानाच्या आतमध्ये बाहुबलीला पाठवलंय. नाव आहे खेळाडूचं ऋतिक. एक षटकार जर आला तर पैसा वसूल मॅच होईल, परंतु डॉट चेंडू आला तर मॅचचं चित्र स्पष्ट होऊन जाईल. परंतु ही गोष्ट अजूनही चालू ठेवायची असेल तर ऋतिकला एक षटकार ठोकावे लागेल. एखादा षटकार मात्र या मॅच मध्ये पुनरागमन करून देईल ताजपूर टीमला. यावेळेस क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पिचिंग झाल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला नाही आणि त्याचबरोबर हा चेंडू डॉट
नॉन स्ट्राईक एंडवर काय केलं जाईल, विकेटचं पतन, सलामीची जोडी डगआउटच्या आसराला विकेट क्रमांक दुसरं. खऱ्या अर्थानं आता मात्र इथून बॅकफुटवरती संघ पाहायला मिळाला. वैद इलेव्हन ताजपूर संघ सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त कामगिरी केली. या मॅचमध्ये सुद्धा जबरजबर मजबूत पकड केली होती. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 38 धावा जमा केल्या. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती आपण पिंट्यानं पाहिलं. पिंट्यानं मात्र पुनश्च मॅचला टर्न केलं. टीम वैष्णव इलेव्हन आशिवरे या संघाकडे मॅचला पुन्हा टर्न केलं आणि अवघ्या 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर शेवटच्या गोलंदाजाला डिफेन्स करण्यासाठी 19 धावा ठेवल्या. अगदी बरोबर. तिसरं षटक महत्वाचं होतं. पिंट्याने 7 धावा खर्च केल्या, त्या धावा रोखल्या गेल्या, परंतु सुरुवात देखील ताजपूर टीमने मजबूतच केली होती. तिथंच मॅचचे चित्र स्पष्ट केलं. शेवटचा चेंडू देखील इथे आलाय. डॉट ओव्हरची समाप्ती आणि त्याचबरोबर दुसऱ्या सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय तो वैष्णवी इलेव्हन हाशिवरे टीमने. अभिनंदन आणि कौतुक करावे लागेल वेद इलेव्हन टीमचं देखील. त्यांनी देखील चांगलं क्रिकेट दाखवलं.